केशवराव भोसले नाट्यगृहाची कामं 30 जूनपर्यंत पूर्ण करावी। त्यानंतर विद्युत, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेची चाचणी घ्यावी। ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण झालं नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर निकम यांनी दिला। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। तर उर्वरित कामाचं कालबद्ध नियोजन करून सर्व कामं दर्जेदार पद्धतीने व्हावीत, असे निर्देश खासदार शाहू महाराज यांनी दिले। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज प्रत्यक्ष पाहणी झाली। त्यानंतर खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला महापौर रूपाराणी निकम, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, सल्लागार चेतन रायकर, समन्वयक अनुराधा वांद्रे यांच्यासह कंत्राटदार अधिकारी आणि रंगकर्मी उपस्थित होते। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनानं 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। मात्र आतापर्यंत 50% निधी प्राप्त झालाय। शिवाय काही लोकप्रतिनिधींनी जाहीर केलेला निधी सुद्धा आलेला नाही। त्याचा कामाच्या गतीवर परिणाम झालाय। मुख्य कंत्राटदार VK पाटील यांनी सध्याच्या कामकाजाची माहिती दिली। नाट्यगृहातील अंतर्गत बांधकाम, स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, रंगरंगोटी आणि जिन्यांची उभारणी अशी कामं सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं। तर नाट्यगृहाच्या अंतर्गत आणि बाह्य कामांचा आढावा सल्लागार चेतन रायकर यांनी घेतला। दरम्यान रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनी पार्किंगची समस्या गंभीर असल्याचं निदर्शनाला आणून दिलं। पार्किंगसाठी सुमारे 35 कोटींचा खर्च अपेक्षित असून सध्या तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्याची मागणी रंगकर्मींनी केली आहे। त्यावर आयुक्तांनी तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। नाट्यगृहाच्या कामाचा समन्वय आणि आढावा घेण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार आहे। काम पूर्ण होण्याची तारीख आणि उद्घाटन यामध्ये किमान 15 दिवसांचं अंतर ठेवलं जाईल। नाट्यगृहाच्या विम्यासंदर्भातही पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल। नाट्यगृहाची केवळ इमारत उभारून चालणार नाही तर सुरक्षा रक्षकांसह तांत्रिक कर्मचारी आणि आवश्यक मनुष्यबळाचं नियोजन आत्तापासूनच करावं, असं मत आनंद काळे यांनी व्यक्त केलं। केशवराव भोसले यांच्या जयंतीपूर्वी म्हणजे 8 ऑगस्टपूर्वी नाट्यगृह कार्यान्वित व्हावं अशी अपेक्षा रंगकर्मींनी केली। दरम्यान ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण झालं नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर निकम यांनी दिला। तर प्रत्येक कामांचं कालबद्ध नियोजन करून सर्व कामं दर्जेदार पद्धतीनं व्हावीत, असे निर्देश खासदार शाहू महाराज यांनी दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, इंद्रजित बोंद्रे, माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, RK पवार, दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, विजय देवणे, अमरजा निंबाळकर, इंद्रजित नागेशकर, आनंद माने, VB पाटील, बाळ पाटणकर यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।